जगण्यासाठी सुंदर विचार। प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणसाकडून फायदा करून घेणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नाही। कोण हसवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही। अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेलं हे अत्यंत महत्त्वाचं। मनमोकळे संवाद साधायचा असेल तर सर्वात आधी शंका आणि अतिविश्वासाच्या भिंती पाडाव्या लागतात। सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो, पण सत्य कधीच हरत नाही। 10 वेळा हरलात, पराभव झाला तरी चालेल, पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील। जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊ नये। बऱ्याचदा सत्य फार वेगळे असते। सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरू लागतात तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे। समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं, नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो। विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो। प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार। जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं। मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते, आणि तीच गरज आपल्याला आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होत असते। स्वभाव ही अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो। कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होत असते। म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेले धन आहे। मला तो माणूस बनायचं नाही जो दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः आनंदी राहतो। मला तो माणूस बनायचा आहे जो म्हणतो की मी ते स्वतः दुःखी राहिलो तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाला दुःख नाही मिळालं पाहिजे। तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे। तुमची इच्छा आताच पूर्ण झाल्याचे चित्र रंगवा, आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती घ्या, आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखर पूर्ण झाल्याचा अनुभव घ्याल। स्वतःला एकटेपणात गुंतवून ठेवणारी माणसं कधीच गर्विष्ठ नसतात। त्यांना विश्वासघाताचे चटके पुन्हा पुन्हा सहन करायचे नसतात। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही। म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा। जेव्हा तुम्हाला कमकुवतपणा जाणवेल तेव्हा सामर्थ्यवान व्हा। जेव्हा घाबराल तेव्हा हिमतीवान व्हा, आणि विजयी व्हाल तेव्हा नम्र व्हा। नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते। विश्वास ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।